आपण ऐकत आहात चॉकलेट सम्राट मिल्टन हर्शी यांचा जीवन प्रवास. आपण भाग 1 मध्ये त्यांचा बालपणीचा काळ जाणून घेतला आहे. आता भाग 2 मध्ये शाळेला रामराम, नोकरीच्या शोधात, स्वप्नातलं घर या बाबी जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. शाळेला रामराम, नोकरीच्या शोधात. मिल्टनचं जेमतेम 4थी पर्यंत शिक्षण झालं होतं. मिल्टनची मॅटी मावशी त्यांच्यासोबतच राहत होती. ती आणि त्याची आई फॅनी त्याला म्हणाली, तुझं शिक्षणात फारसं मन रमत नाही. तू आता 13 वर्षाचा झालास. तुला काहीतरी काम बघायला हवं. मिल्टन म्हणाला, जवळच्या शहरात मला एखाद्या दुकानात काम करायला आवडेल. मॅटी म्हणाली, जरूर, आपण प्रयत्न करूया. मिल्टन खुशीत हसला. आता त्याची लेखन, वाचन, गणित यापासून सुटका होणार याचा त्याला आनंद होता. तो आईला म्हणाला, मी जेव्हा मोठा उद्योजक होईन तेव्हा शहरात तुझ्यासाठी मोठं घर घेईन. तुला कष्ट करावे लागणार नाहीत. स्वप्नातलं घर. आई हसून म्हणाली, कामाशिवाय इतर काही करायचं असतं हेच मला माहीत नाही. पण मी तुझ्या घराकडं मोठ्या आशेनं डोळे लावून बघतीये. दुमजली घर आणि त्याचं मोठं पोर्च. त्याचं स्वप्नातलं घर मिल्टन मोठ्या आशेने बघत होता. घरात स्वयंपाकाचा गॅस, प्रत्येक खोलीत विजेचा दिवा, उपकरणं, मग कंदील पेटवायची गरजच नाही. कार्पेट साफ करण्याचं आणि कपड्या धुण्याचं मशीन पण असेल. मोठ्या आनंदात स्वप्नरंजन चालू होतं. इतक्यात अचानक पापा हेनरी हर्शी घरात आले आणि म्हणाले, मी तुझ्यासाठी मोठी मानाची नोकरी बघितली आहे. मिल्टन म्हणाला, पापा, कसली नोकरी? हेनरी हर्शी म्हणाले, एका छापखान्यात तुला काम करायचं आहे. सॅम्युअल अर्नेस्ट यांच्या हाताखाली तयार हो. त्यांच्याकडे मी तुझ्यासाठी शब्द टाकला आहे. नीरस कामाचा तिटकारा. मिल्टन शाळेतून सुटका होणार या विचाराने आनंदला. पण नेमके काम काय करायचे, शिकाऊ उमेदवाराला काय पगार मिळणार या बाबतीत तो अनभिज्ञ होता. पण मिल्टन सॅमकडे गेला. छपाईचे यंत्र चालवणे अगदीच नीरस आणि कंटाळवाणे काम होते. तिथे जर्मन आणि इंग्रजी वर्तमानपत्रे छापले जाई. मालक सॅम त्याला सकाळपासून वेठीला धरायचा. फरशीवरची सांडलेली शाई पुसणे, यंत्रांना फडका मारून तेल पाणी करणे, मोठ्या कागदावर शाई पसरवणे यातच 3 महिने गेले. रोजची बोलणी ऐकून घ्यायची मिल्टनला सवय झाली. रोज 12-13 तास याप्रमाणे 6 दिवस काम करायचे. रात्री मालकाच्या फार्मवर झोपायचे. नंतर त्याला शाईच्या वासाने, तिथल्या घामट हवेचा, प्रेसच्या खडखडाटाचा आणि सॅम्युअल अर्नेस्टच्या टोमण्याचा इतका उबग आला की तिथून पळून जाण्याची इच्छा झाली. पण मिल्टनच्या वडिलांनी 5 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट मालकाबरोबर केले होते. या 5 वर्षात मिल्टन छपाई कलेतील सर्व काही शिकून स्वतःचा धंदा सुरू करेल असे त्यांना वाटत होते. ते असं दिवास्वप्न बघत होते की त्यांनी केलेले काव्य आणि त्यांचे लेख छापून बाहेर पडतायत आणि त्यावर वाचकांच्या उड्या पडतायत. असो, कागदाचा ताव यंत्रात सावधानतेने सरकवावा लागे. त्याला जरा घडी, सुरकुती पडली की डाव फसलाच. कधीतरी कागद अडकून बसायचा आणि यंत्र जाम व्हायचे. एकदा मिल्टन इथून बाहेर कसे पडता येईल असा विचार करताना बेसावधपणे त्याच्या शर्टाची बाही यंत्रात अडकली आणि जोराचा हिसका बसून तो खेचला गेला. प्रसंग गंभीर होता, पण तो बचावला. यातूनच त्याच्या डोक्यात एक आयडिया आली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मिल्टनने इकडे तिकडे बघितले. सॅम साहेब एका मुलाबरोबर टाईप सेटिंग करण्यात मग्न होते. इतर 2 मुले कागदाचे गठ्ठे गुंडाळण्यात मग्न होती. मिल्टनने प्रिंटरवर कागदाचा ताव चढवला. कपाळावरचा घाम पुसण्यासाठी डोक्यावरची हॅट काढली आणि हळूच पुढे ढकलली. ती प्रेसमध्ये जाऊन पडली. मिल्टन ओरडला, अरे, माझी हॅट पडली. कापडी हॅटच्या धांडोट्या झाल्या. काही तुकडे जमिनीवर विखुरले. सॅम धावतच आला आणि म्हणाला, मूर्ख मुला, आता छपाई काही वेळ थांबवावी लागेल. प्रेस उघड, यंत्र साफ कर, तेल घाल आणि पुन्हा शाई पसरव. एकीकडे बोलणी खात मिल्टनने ते काम केले आणि नंतर सामान सुमान बांधून घराची वाट धरली. ती पुन्हा प्रेसमध्ये न येण्यासाठी. घरात आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे आणि वडिलांचा रोष कसा सहन करावा लागेल याचा त्याने विचारही केला नाही. मिल्टनची घराकडे वाटचाल सुरू झाली. संध्याकाळी मिल्टन अचानक घरी आलेला बघून आई आनंदून गेली. अरे वा, आज तुला लवकर सुट्टी मिळाली वाटतं. बरं झालं, जेवायच्या वेळी आलास.
असं ती म्हणते तेवढ्यात मिल्टन म्हणाला, आता मी कायमचा आलोय, मला तिथे परत जायचं नाही. आई म्हणाली, काही हरकत नाही, मॅटी आंटी लवकरच येईल, मग आपण ठरवू पुढे काय करायचं ते. मॅटीचा नवा शोध. मॅटी ही मिल्टनची मावशी. ही बाई व्यवहारी, चतुर, दूरदृष्टीने वागणारी होती. ती अविवाहित होती आणि फॅनी या बहिणीसोबत राहणार होती. मिल्टन या भाच्यावर ती माया करायची. पुढच्या व्यावसायिक वाटचालीस तिने अनेकदा मिल्टनला आर्थिक मदत केलीच आणि व्यवसायात उत्तेजन देऊन मानसिक बळ दिले. ठरल्याप्रमाणे मॅटी आली आणि तिने मिल्टनसाठी नवीन काम शोधलं. ती म्हणाली, लँगस्टरमध्ये मिस्टर रॉयर यांचं कँडी शॉप आहे. त्यांना कामासाठी शिकाऊ उमेदवार हवा आहे. आपण उद्याच त्यांना भेटण्यासाठी जाऊया. मिल्टन आनंदून गेला. कशी असेल आपली नवीन नोकरी? नेमके त्याच वेळी हेनरी हार्शी अचानक टपकले आणि म्हणाले, मी मिस्टर अर्नेस्ट या प्रेसवाल्याकडे रदबदली करतो. तो पुन्हा तुला कामावर घेईल. मिल्टन रडवेला झाला. आई फॅनीमध्ये पडली आणि म्हणाली, काही करू नका. मिल्टन त्यापेक्षा चांगलं काम नक्कीच करेल. मॅटी म्हणाली, मिस्टर रॉयर त्यांच्या आईस्क्रीम पार्लरसाठी मदतनीस म्हणून चांगल्या मुलाच्या शोधात आहेत. हेनरी म्हणाला की हे काय प्रतिष्ठेचं काम आहे? वर्तमानपत्र छापण्याची कला सोडून साखरेचा पाक करायचा, गोळ्या करायच्या, यात काय पुरुषार्थ आहे? त्यापेक्षा लेख लिहून तो पुढे संपादक वगैरे होईल. आता मॅटी मध्ये पडली आणि म्हणाली, त्या दुकानात सर्व पुरुषच काम करतात आणि मिस्टर रॉयर हा एक यशस्वी उद्योजक आहे. 4 जण आदराने नाव घेतात त्यांचं. वडिलांचे म्हणणे न ऐकता दुसऱ्या दिवशी मिल्टन घोडागाडीतून लँगस्टर इथे मिस्टर जॉय रॉयर यांना भेटला. त्यांनी मिल्टनला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळले आणि ते म्हणाले, मुला, माझ्या पार्लरमध्ये काम करायचं असेल तर रोज 10 ते 12 तास काम करावं लागेल. आहे तुझी तयारी? मिल्टन म्हणाला, मी कष्ट करण्यात कधीच मागे हटणार नाही. मिल्टनच्या पाठीवर थाप मारून रॉयरने त्याला वरच्या मजल्यावर छोट्या खोलीत बाड-बिस्तारा ठेवायला सांगितलं. लँगस्टरच्या वेस्ट किंग रोड या मध्यवर्ती भागात हे पार्लर होतं. इथलं सोडा फाउंटन मिल्टनला आवडलं. दुकानाच्या प्रवेशद्वाराला काचा होत्या. आतमध्ये काउंटरच्या बाजूला मोठमोठे आरसे होते. खालच्या कप्प्यात मागे तऱ्हेतऱ्हेचे केक्स, पेस्ट्रीज, कँडी, चॉकलेट, ॲपल पाय वगैरे भूक चाळवणाऱ्या गोड गोष्टी विक्रीसाठी आकर्षकपणे मांडून ठेवल्या होत्या. दुकानात पाऊल ठेवताच एक मंद गोड खाद्यपदार्थांचा दरवळ नाकाला सुकावत होता. दुकानाबाहेर रस्त्यावरची वर्दळ पण इतकी छान होती. छान कपडे घातलेले ऐटबाज लोक रस्त्यावरून जात येत होते. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर रंगबेरंगी हॅट्स घातलेल्या उच्चभ्रू समाजातल्या स्त्रिया वावरताना दिसत होत्या. रॉयरच्या पार्लरला छोटीशी गच्ची होती. तिथे टेबल, खुर्च्या मांडून त्यावर रंगीत छत्र्या लावलेल्या होत्या. येणाऱ्या गिरायकांची ग्रुप करून बसण्याची ती आवडती जागा होती. मिल्टन हे सर्व बघून हरकून गेला. या वातावरणात आणि या बॉसच्या हाताखाली काम करायला आपल्याला नक्कीच आवडेल, याची त्याला मनोमन खात्री पटली. आणि आपली आई मॅटी आंटी यांना त्याने हसत मुखाने निरोप दिला. मॅटी आंटीने हे काम शोधून आणले म्हणून तिला विशेष धन्यवाद दिले. दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच मिल्टनचा कामाचा दिवस सुरू झाला. मिल्टन समोर आल्यावर मिस्टर रॉयरने त्याला नखशिखांत न्याहाळले. त्याची हातपायाची नखं बघितली, केस मागे सारले आणि म्हणाला, इथे स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. बाहेरचे कपडे बदलून इथले कामाचे कपडे घालायचे. वरती पांढरा शुभ्र ॲप्रॉन, पायात रबरी बूट आणि कामात मग्नता आवश्यक आहे. मिल्टनने यस सर म्हणून हसऱ्या चेहऱ्याने मान डोलावली. रॉयर म्हणाला, तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य मला आवडलं. ते असंच कायम ठेव. सध्या तुला स्वयंपाकघरात काम करायचं आहे. पुढची पायरी म्हणजे काउंटरवर विक्रेता किंवा वेटर म्हणून गिरायकासमोर जाशील तेव्हा हे उपयोगी पडेल. स्वयंपाकघरात प्रचंड मोठी भांडी, किटल्या, स्टोव्ह, साखरेची आणि इतर सामानाची पोती पडलेली असत. भांडी घासणं, चिकट बुळबुळीत झालेली फरशी घासून पुसून स्वच्छ ठेवणं, भिंतीवर उडालेली द्रवणं खरवडून काढणं, पाठीवरून पोती वाहून नेणं, ही काम 2-3 महिने रात्रंदिवस चालूच होती. अखेर एक दिवस रॉयर म्हणाला, मिल्टन, आता हळूहळू कँडी कशी बनवायची याकडे लक्ष दे. मिल्टन खुश झाला. अखेर त्याला हेच तर शिकायचं होतं. तो सरसावून कामाला लागला. रॉयर देत असलेल्या सूचना कानात प्राण आणून ऐकू लागला.
रॉयर म्हणाला, मी काय करतोय ते आज मन लावून बघ. बारकाईने निरीक्षण कर. उद्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात. मिल्टन म्हणाला, यस सर. प्रत्येक कृती तो मेंदूत आणि डोळ्यात साठवून ठेवत होता. कँडी म्हणजे गोळ्या बनवणे हे खरोखरच विस्तवाशी खेळणं होतं. प्रथम साखर आणि पाणी प्रचंड मोठ्या तांब्याच्या किटल्यात उकळत ठेवायचं. पाणी 212 डिग्री फ्याला उकळत असे, पण त्याच्यात मोठ्या प्रमाणात साखर ओतल्यावर त्याचा उत्कलन बिंदू 330 फॅरेट जायचा. मिश्रण जोर लावून झाऱ्याने अखंड ढवळत बसायला लागायचे. साखरेच्या पाकाच्या दाटपणावर सर्व सफलता अवलंबून होती. पाक पातळ चालणार नाही आणि अति घट्ट झाला तर किटलीला आतून चिकटून बसत असे. 15 वर्षाचा मिल्टन तासनतास शेगडीपाशी साखरेचा पाक ढवळत बसे. हातावर साखरेचा पाक उडायचा आणि फोड यायचे. पण या संयमाने काम करण्याचा फायदा असा झाला की मिल्टनला हा पाक योग्य प्रकारे दाट झाला आहे, ज्याला क्रॅक म्हणतात, ते अचूक कळू लागले. तेव्हा द्रावणाचे तापमान मोजायला अद्ययावत तापमापक नव्हते, पण मिल्टनचा अंदाज कधीही चुकला नाही. या गोष्टीचे कौतुक अशासाठी की अनुभवी व्यक्तींना सुद्धा वड्या, लाडू, इतर पक्वान्ने करताना साखरेचा पाक 1 तारी झाला आहे की 2 तारी झाला आहे हे कळत नाही. गोळीबंद पाक करायचा म्हणजे काय हे उमजत नाही. रव्याचे लाडू करताना कधी सैल होतात तर कधी दगडासारखे घट्ट. याचं कारण म्हणजे सरावाचा अभाव असतो. या कामातला 15 वर्षाच्या मुलाचा हा इंटरेस्ट आणि समज बघून मिस्टर रॉयरला आश्चर्य वाटत असे. समरसून शिकणारा विद्यार्थी असला म्हणजे शिकवणाऱ्याला सुद्धा हुरूप येतो. रॉयरने साखरेचं द्रावण व्यवस्थित जमल्यावर मिल्टनला आणि त्याच्याबरोबरच्या दुसऱ्या अप्रेंटिस मुलाला भांडे दिले. दोन्ही बाजूंनी सावधानतेने धरायला सांगितले आणि सर्व द्रावण ट्रेसारख्या फरशीवर कसं ओतायचं ते दाखवलं. आता त्या पाकाचा एक घट्टसर शीट तयार झाला. मग तो हलके सोडवून दोन्ही बाजूनी ओढायचा आणि त्यात लवचिकपणा आणायचा. काही वेळेस प्रचंड मोठाले शीट्स हुकला अडकवून ताणून लवचिक करायला लागायचे. मिल्टनला हे सगळं करायला फार आवडायचं. मग त्याला हळूहळू समजू लागलं की साखर आणि पाणी वेगवेगळ्या गोळ्यांसाठी कमी जास्त प्रमाणात उकळायला लागतं. कँडी, लेमन ड्रॉप, लॉलीपॉप, टॅफी, मऊसर कँडी वगैरे अनंत प्रकार कसे बनवायचे हे ध्यानात येऊ लागले. कशामध्ये कोणते घटक पदार्थ असतात, स्वाद आणि रंग कसे वापरायचे. टॉफी कडक असते पण टॅफी ताणून ताणून मऊसर चुई बनते. मिल्टनची या क्षेत्रातील प्रगती बघून एक दिवस मिस्टर रॉयर त्याला म्हणाले, मिल्टन, मला वाटतं गोळ्यांचे प्रकार बनविण्याचं ज्ञान आणि आवड तुला उपजत आहे. यात तू चांगली प्रगती करशील. तिथेच मिल्टन हळूहळू आईस्क्रीमचे प्रकार, फॅन्सी डेझर्टमध्ये मार्शमेलो, चॉकलेटच्या वड्या, शेक बनवणे शिकला. कधीकधी कँडी बनवण्यासाठी मोठी बॅच करून झाली की संध्याकाळी गच्चीवर येणाऱ्या गिरायकांना सर्व्ह करण्याचे काम मिस्टर रॉयर त्याला देत असे. हे काम मिल्टनला आवडायचं, कारण त्यामुळे त्याला विविध शहरातल्या लोकांमध्ये मिसळता येत असे. याशिवाय रोजच्या स्वयंपाकघरातील घाम पुसत हश-हुश करण्यापासून सुटका व्हायची. बाहेरच्या मोकळ्या हवेत कामाचा क्षीण जाणवायचा नाही. लोकांसमोर पेश होताना अधिकच स्वच्छता, टापटीप याचं भान ठेवून जिभेवर साखर घोळवत वावरावं लागे. थँक्यू सर, इट्स माय प्लेजर मादाम, असे म्हणत टेबलामधून मिल्टन सराईतपणे आईस्क्रीम प्लेट्स सर्व्ह करीत फिरत असे. मूळचा स्वभावाने लाजरा-बुजरा असलेला मिल्टन आता गिरायकांबरोबर हसत खेळत गप्पा करणारा यंग बॉय बनला होता. अनेक तरुण जोडपी, कष्टकरी कामगार तसेच समोरच्या थिएटरला भेट देणारे लब्ध प्रतिष्ठित राजकारणी वक्ते अशा सर्वांचा या लोकात भरणा असे. त्यांच्या आपापसातील गप्पा कानावर पडल्या तरी त्याला आनंद वाटे. या लोकांमध्ये मिस्टर जॉन कॉयल हे प्रसिद्ध वकील नेहमी वेगवेगळ्या मैत्रिणीला समवेत घेऊन ऐटीत घोडागाडीतून येत असत. ते नेहमी मिल्टनला त्यांच्या घोड्याकडे बघायला सांगत. मिल्टनचे बालपण गायी, घोडे यांच्या सहवासात शेतावर गेल्यामुळे हे काम त्याला आवडे. घोड्यांच्या पाठीवर हात फिरवून तो बोलत असे,
वकील साहेबांनी परिधान केलेल्या नवीन सुटाचे तो कौतुक करी आणि मग त्यांच्या नवीन मैत्रिणीला मान लववून अभिवादन करी. ते लांबून येताना दिसताच मिस्टर रॉय मिल्टनला त्यांच्यापुढे पाठवत असे. मिल्टन अतिशय नजाकतीने लेमन पेस्ट्री, आईस्क्रीमचे विविध प्रकार पेश करी. अशा प्रकारे त्या गावातल्या अनेक अग्रगण्य व्यक्तींबरोबर मिल्टनचा संबंध आल्याने ते त्याला नावाने ओळखत असत. त्यांच्याकडून घसघशीत टीप मिळे त्याचा आनंद औरच असे. पण म्हणून मिल्टन सामान्य गिराईकांकडे दुर्लक्ष कधीच करत नसे. सर्वांनाच खुश ठेवण्याचे कसब त्याने चांगलेच आत्मसात केले होते. जणू काही मिल्टनच्या पुढील आयुष्याची मुहूर्तमेढ इथे घातली गेली असं म्हणायला हरकत नाही. लँकस्टरमधले शिकाऊ कामगाराचे दिवस मिल्टनसाठी कष्टाचे असले तरी आनंददायी, नवीन शिकण्याची वृत्ती जोपासणारे आणि समाजात आत्मविश्वासाने वावरण्याचे धडे देणारे ठरले. माझं तुम्हाला असं सांगणं आहे की जेव्हा एखादं काम हातात घ्याल तेव्हा त्याच्यावर प्रभुत्व मिळेपर्यंत ते करत राहा. जर भाग 1 कोणी ऐकला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुस्तक आवडले असेल तर लाईक करा व पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.